क्युबिक मॉलमध्ये सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मराठी चित्रपट तुंबाडची मंजुळा याच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती, तर कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत देखील या दरम्यान करण्यात आले। या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन चेंबूरचे माजी आमदार प्रकाश फातर्पेकर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार आमोदन यांनी केले होते। कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर चित्रपटाच्या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने उपस्थित प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण या दरम्यान पाहायला मिळाले। खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स येतो आहे, लोक वेडी झाली आहेत अक्षरशः, आणि माझ्यासाठी पण हे खूप नवीन आहे। खूप मजा येते आणि इतका चांगला चित्रपट बनला आहे आणि एवढ्या चांगल्या चित्रपटाचा भाग बनायची मला संधी मिळाली। खूप जास्त आनंद होतो आहे आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मराठी सिनेमा मोठा करूया। आणि येस, थँक्यू। सगळेच म्हणजे हे तर दिग्गज लोक आहेत, त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। तुम्हाला पडद्यावर दिसतच असेल की काय प्रत्येकानेच खूप चांगलं काम केलं, अक्षरशः जीव ओतला आपापल्या कॅरेक्टर्समध्ये आणि सगळेच एन्जॉय करतायत आणि आम्ही सगळे आनंदी आहोत। खरं तर खूप छान वाटतंय आणि लोक म्हणजे सगळीकडे हाऊसफुल जातोय सिनेमा। हे चित्र फारच म्हणजे आम्हाला खूपच दिलासा देणार आणि आम्हाला बूस्ट करणार आहे, आम्हाला खूप उत्साह देणार आहे। तर खूप छान वाटते, हे असंच प्रेम मिळत राहो। एकच सांगेल लोकांना की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सिनेमाबद्दल सांगा, जेणेकरून जो आनंद तुम्हाला मिळाला आहे तो आनंद वाटूया, सगळ्यांपर्यंत पोहोचूया। एवढंच, थँक्यू। फार हॅपी आहे आणि हे टीमवर्क आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आणि फिल्म चांगली झाली आणि लोकांना आवडतं आहे, त्याबद्दल थँक्यू सगळ्यांचं। जास्तीत जास्त लोकांनी फिल्म बघावी, फिल्म चांगली झाली आणि लोकांच्या प्रतिसादावरून लक्षातच येते आणि असे ऑर्गनाईज करतात, अशा पण ऑर्गनायझेशन असं त्यांचं थँक्यू। आणि सगळ्यांनी फिल्म बघा, मस्त झाली फिल्म। हे म्हणजे हे सगळं जे काही कौतुक मिळतं आहे मला किंवा आम्हाला सगळ्यांनाच कौतुक मिळतं आहे, सो त्याच्या पाठीमागे एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने ही सुरुवात करायचं ठरवलं होतं, ही संकल्पना करायची ठरवली होती, ते म्हणजे भवेश सर, आमचे भवेश जानवलेकर, झी स्टुडिओचे बिझनेस हेड आहेत। आणि त्यांनी हा पाठिंबा दिला, त्यांनी हे सांगितलं की त्यांचं मार्गदर्शन होतं या सिनेमावर कम्प्लिटली, की बाबा हे कर, ते कर, हे कर। ते नेव्हिगेटर आहेत, आमचे मेंटॉर आहेत आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे। सो असा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे आम्ही त्यांचा जो विश्वास होता आमच्यावर, तो आम्ही कम्प्लिटली पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। सो थँक्यू सो मच भवेश सर, आणि अगेन त्यांच्याकडून पण आभार व्यक्त करतो आहे, कारण हा लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे, सो त्यांनासुद्धा खूप भारी वाटतं आहे, खूप मस्त वाटतं आहे। सो थँक्यू सो मच। आणि खूपच मस्त वाटतं आहे। अहो, हे प्रेम मिळणं खूप नशीबवान आहे मी, माहिती आहे का? हे नशीब आहे माझं की हे एवढं मला प्रेम मिळतं आहे, हे कौतुक मिळतं आहे, त्यामुळे थँक्यू। मराठी सिनेमा मागे पडतो असं म्हणतायत, पण मला वाटतं कलाकृती आणि सगळं चांगलं असेल तर सिनेमा नक्कीच बघायला लोक धावत येतात। पण नुसतं धावत येऊन फायदा नाही आहे, त्याच्या मागे धावणारे लोक पण पाहिजे, जे आमचे अमुदा आणि भाऊनी केलेलं आहे। अमुदा हे नॉन मराठी आहेत, पण मराठीबद्दलचं त्यांचं प्रेम बघून मला खरंच इथे काहीतरी झालं, मी एक्सप्रेस करू शकत नाही। एक नॉन मराठी माणूस मराठी माणसाला बरोबर घेऊन एक सिनेमा मराठी इथे चालवतात आणि सगळं करतात, आपल्या ह्याच्यातून करतात, कोणाची मदत घेत नाही। त्याचं कौतुक आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानते आणि असंच प्रेम आमच्या मराठी सिनेमाला मिळावं अशी माझी इच्छा आहे। जसं तुम्ही प्रेम करता तसं सगळ्याच मराठी सिनेमांना करा आणि जर चांगलंच असेल तर माउथ पब्लिसिटीनी त्याला प्रसिद्धी द्या। जो काही आशीर्वाद आणि प्रेम मिळतं आहे आम्हाला सगळ्यांकडनंच, त्याबद्दल झी स्टुडिओ आणि आम्ही सगळ्यांकडनंच आभार व्यक्त करतो आहे। थँक्यू सो मच। नमस्कार। तुंबाडची मंजुळा हा सिनेमा सगळीकडे हाऊसफुल चालू आहे आणि भाऊ फातर्पेकर साहेब आणि आमोदन दादा यांनी हा शो ऑर्गनाईज केला आणि सगळ्या मराठी बांधवांना एकत्र केलं आणि मराठी सिनेमा साता समुद्र पार तर जातोच आहे, पण तो आपल्या मराठी प्रेक्षकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये पण तो मनामनात रुजला पाहिजे, या भावनेने आमोदन दादा आणि भाऊ फातर्पेकर जे काम करतायत त्यासाठी त्यांचे सगळ्या कलाकारांच्या वतीनं आम्ही खूप आभार मानतो। आणि तुंबाडची मंजुळा सिनेमाला सगळीकडे प्रेम मिळतं आहे, म्हणजे आपलं लेकरू आपल्याला आवडतच असतं, पण जेव्हा आपलं लेकरू इतरांना पण आवडायला लागतं तेव्हा आईबापाला जो आनंद होतो तो कदाचित आम्ही सगळे सध्या अनुभवतो आहे। मी एवढं सांगेन की आमोदाबद्दल की आपण म्हणतो ना मराठी भाषा, मी म्हणतो आमोदा तामिलेन आहेत, भाऊ मराठी आहेत,
पण ह्या सगळ्याच्या पार जाऊन भावना एक आहे, ती म्हणजे मराठी फिल्म चालली पाहिजे. आणि या मराठीवरचं प्रेम इतकं आहे म्हणून त्यांनी ही सगळे प्रपंच आयोजित केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि इतकं तुफान रिस्पॉन्स आहे. मी झी स्टुडिओजचे आम्ही सगळ्या कलावंताच्या वतीने मनापासून आभार मानतो की असेच वेगवेगळे रेकॉर्ड्स तुंबाडची मंजुळा करत जाणार आहे.